नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। समाजहित अभियान प्रतिष्ठान व रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने गरजू रुग्णास रक्तदान। समाजाची बांधिलकी जपत सामाजिक कार्यकर्ते सुरेश देवरे यांनी केले रक्तदान। परभणी शहरातील समाजासाठी सामाजिक कार्य करणारी सामाजिक संघटना समाजहित अभियान प्रतिष्ठान व रुग्णांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणारी सामाजिक संघटना रुग्ण हक्क संरक्षण समिती जिल्हा शाखा परभणीच्या वतीने परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या एका गरजू रुग्णास रक्तदान करून रक्त उपलब्ध करून दिले आहे। अधिक माहिती अशी की दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय उपचार घेत असलेल्या एका गरजू रुग्णाला समाजहित अभियान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा संपादक समाजहित न्यूज प्रमोद अशोकराव अंभरे यांच्याशी संपर्क करून रक्त उपलब्ध करून देण्यास विनंती केली। तेव्हा प्रमोद अशोकराव अंभरे यांनी सामाजिक कार्यात सदैव पुढे असणारे गोरगरिबांची जाण ठेवणारे सुरेश देवरे यांना संपर्क साधून रक्तदानास विनंती केली। तेव्हा सुरेश देवरे यांनी थोडाही विचार न करता रक्तदान करण्यासाठी ते तात्काळ परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे मेट्रो ब्लड बँक येथे रक्तदान करून त्या गरजू महिलेला रक्त उपलब्ध करून देऊन मदत केली। रक्तदान केल्यामुळे रक्तदाते सुरेश देवरे यांचा समाजहित अभियान प्रतिष्ठान रुग्ण हक्क संरक्षण समिती मेट्रो ब्लड बँकच्या वतीने त्यांना पुष्पहार घालून सत्कार करून आभार मानले आहेत। यावेळी समाजहित अभियान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद अंभरे, रुग्ण हक्क संरक्षण समिती परभणी जिल्हा अध्यक्ष तथा संपादक परभणी न्यूज दिलीप बनकर, समाजहित न्यूजचे व्यवस्थापक प्रतिनिधी संदीप वायवळ, समाजहित न्यूजचे वार्ताहर पत्रकार इनुस कच्छी बोगानी, विठ्ठल भांबळे, मेट्रो ब्लड बँक कर्मचारी सुस्मी साहेब, विठ्ठल शिंदे, अनिल सावंत, माधव गोचडे, आत्माराम जटाळे, सचिन पवार, विजयानंद आदींच्या वतीने रक्तदाते सुरेश देवरे यांचा पुष्पहार घालून सत्कार करून आभार मानले आहेत। त्याचबरोबर परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन तमाम जनतेच्या समाजहित अभियान प्रतिष्ठान व रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने प्रमोद अंभरे, रक्तदाते सुरेश देवरे यांनी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयास मेट्रो ब्लड बँक येथे रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे। ब्लड बँकेमध्ये ब्लडची कमतरता असल्यामुळे सर्वांनी रक्तदान करावे। मी सुद्धा आता स्वेच्छेने रक्तदान केलेले आहे। सर्वांना परत विनंती करतो की आपल्या ब्लड बँकेमध्ये गरजू व्यक्तींना रक्तदान करून त्यांना नवीन म्हणजे आयुष्य लाभेल असं कार्य करावं। धन्यवाद। प्रमोद अंभरे। आज दिनांक 23 डिसेंबर परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात एका गरजू रुग्णाला रक्ताची अत्यंत आवश्यकता होती। तेव्हा मी आमचे स्नेही मित्र गोरगरीब गरजू लोकांसाठी धावून जाणारे, रक्तदानात नव्हे तर सामाजिक उपक्रमामध्ये आणि धार्मिक उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेऊन जनसामान्याची सेवा करणारे आमचे स्नेही मित्र सुरेश देवरे यांना मी कॉल केला आणि त्यांना कॉल करताच त्यांनी लगेच केला हो देत परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे येऊन एका गरजू रुग्णाला रक्तदान केलेलं आहे। हे रक्तदान उपलब्ध करण्यासाठी आमचे रुग्ण हक्क संरक्षण समिती तसेच लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हा अध्यक्ष दिलीपजी बनकर सर यांनी मला कळवलं होतं एका गरजू रुग्णाला रक्त लागत आहे। तेव्हा आम्ही लगेच ॲक्शनला आलो। मॅसेजसुद्धा आम्ही फॉरवर्ड केला होता आणि त्याला उत्तर देत आमचे सुरेशभाऊ देवरे यांनी रक्तदान केलं। त्याबद्दल मी त्यांचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ, समाजहित अभियान प्रतिष्ठान, रुग्ण हक्क संरक्षण समिती, विभाग परिवार मित्रमंडळ व आपल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील मेट्रो ब्लड बँक या सर्व सामाजिक संघटनेचा त्यांचा आम्ही इथं सन्मान केलेला आहे आणि भविष्यातही सुरेशभाऊ असंच गोरगरीब गरजू रुग्णाला रक्तदान करून मदत करतील अशी अपेक्षा करतो। आणि पुन्हा आम्ही दरवेळेस इथं रक्तदान करते वेळेस किंवा रक्त उपलब्ध करते वेळेस पुन्हा आवाहन करत असतो की परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयाचा रक्ताचा खूप मोठा तुटवडा आहे। मी परभणीतील तमाम युवकांना आणि रक्तदान इच्छुकांना मी आवाहन करू इच्छितो की त्यांनी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथून रक्तदान करावे जेणेकरून गोरगरीब गरजू रुग्णांचा प्राण वाचेल। धन्यवाद। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज।